आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणामध्ये वर्गीकरण करून ओबीसी आणि व्हीजीएनटी असे प्रवर्ग तयार करून आरक्षण लागू करावे. सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं सांगली जिल्हा अधिकारी यांना निवेदन. मराठा समाजाने आरक्षण पळवले हा लक्ष्मण हाके यांचा आरोप खोटा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करताना त्याचे वर्गीकरण करण्यात यावे. ओबीसी आरक्षणात विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग यांना सरसकट आरक्षण लागू करण्यात येऊ नये. तसेच त्यांनी ओबीसी म्हणून केलेला दावा ग्राह्य धरण्यात येऊ नये. राजकीय आरक्षणाची पुन्हा श्वेतपत्रिका काढण्यात यावी. ओबीसी आणि व्हीजीएनटी असे प्रवर्ग तयार करून आरक्षण लागू करावे अशी मागणी सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं आज सांगली जिल्हा अधिकारी यांना देऊन केलेली आहे. मराठा समाजाने ओबीसींचं आरक्षण पळवलं हा लक्ष्मण हाके यांचा आरोप खोटा असून वर्गीकरण झाल्यास आरक्षणाबाबत खरी माहिती पुढे येईल असं यावेळी मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यावेळी विलास देसाई, संजय पाटील, राहुल पाटील, सतीश साखळकर, राजेश जगदाळे, प्रशांत भोसले, विजय पाटील, रुपेश मोकाशी, विजय साळुंखे, जयेश जाधव, देव मोरे, योगेश सूर्यवंशी, शहाजी भोसले, प्रदीप करवीकर हे उपस्थित होते. आज सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यामध्ये ज्या काही ओबीसी निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये वर्गीकरण होणं आवश्यक आहे याबाबतीत निवेदन दिलं गेलं आहे. लक्ष्मण हाके जे मराठा समाजावर वारंवार आरोप करतात की मराठा समाजानं त्या लोकांचं आरक्षण पळवलं किंवा काय, तर हे कॅटेगरायझेशन झाल्यानंतर 3.5% लोकांनी 27% आरक्षण कसं पळवलं हे समोर येणार आहे. त्यामुळं राजकीय आरक्षणाची परत एकदा श्वेतपत्रिका काढावी आणि ओबीसी आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण देत असताना कॅटेगरायझेशन होऊन ओबीसी, व्हीजीएनटी असे प्रवर्ग तयार करून आरक्षण लागू करावं अशी मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.